माझ्यासाठी तुम्ही एवढं थांबला, त्या अपेक्षा सगळ्या पूर्ण करणार. आणि तुम्हाला माहिती आहे की लांबवर उभा देणार. आपण कुणाची उधारी ठेवत नाही आणि जीएसटी सकट परत देऊन टाकतो. व्याजावर सकट. एवढ्या जर आया वेळेत परत थांबत असतील, म्हातारा पट्टर थांबत असतील आणि कुछ तो रहेगा लांबवर के पास. ए पर्यंत झोपलो. 15 मिनिटं मला फक्त द्या. 15 मिनिटं. एका डायलॉग मध्ये यांची बारी पुसून काढू. बघायचंय बघायचंय ताकद काय असते शब्दात. अरे एवढ्या रात्री घातलेत या शक्तीपुऱ्यासाठी, एवढी वर्ष घासलेली आहेत, येडा म्हणून घासले. एका डायलॉग मध्ये याची बारी पुसून काढू. बघा इथं नॉलेज सांगतो तुम्हाला. काय बोललं हे, काय बोललं तो बायकोचा विषय आणि सासऱ्याचा विषय. यांचं एक वाक्य होतं. डायरेक्ट बोलतात, हे जर रात्रीचे इकडे आहेत तर याच्या बायकोची रात्रभर भागवतो. त्याचं वाक्य आहे. त्याच्यावर आम्ही विषय बोललो. तो यांना त्रास झाला. मग येऊन सांगतात काय त्यांचं गाणं आहे सांगतो तुम्हाला. बघा एका वाक्यात त्यांची बारी पुसून करतो. त्यांच्या वस्तादांना बोलायची गरजच नाही मला. या ठिकाणी माझे मित्र स्वरूप कुरूप माऊली आलेले आहेत. मला समजा तुम्हाला अनेक मंडळी माझे गावातले आहेत. बघा यांच्या म्हणतात माझ्या कवींना मान द्या, माझ्या बापसाला मान द्या. तुमचे जे वडील आहेत, तुम्ही ज्यांना पप्पा म्हणता, तुमच्या वस्ताद आहेत, त्यांचा वस्तादपदी मानस आहे. पण तुमच्या वस्तादान कोणी, मी त्यांना बोलतच नाही, मी तुमच्या कवीला बोलतोय. अहो हे कृष्णाला बोलतात बा गवाड्या. नंतर कृष्णाला बोलले भाड्या. त्यांना बोलायचं होतं मला. कृष्णाला घालून बोलले त्या बारी. जर कृष्णाला बा जवाड्या बोलतात, कृष्णाला भाड्या बोलतात, या कवीला मी काय बोलायला पाहिजे? कवीला मी येड झावा बोललो पाहिजे. मी बोललो, चुकलं माझा. तुम्ही हिंदू आहात, तुमच्या देवाला भाड्या बोलेल तुम्ही सर कराल काय हो? नाही ना. मग हे वाक्य लिहिणाऱ्याला मी येड झावा बोललो पण चपलेनं मारला पाहिजे आता. योगा ना हायचा बाप निघाला. मग ही माझी काय चूक आहे? आता यांचा फोडून काढतो हे वाक्य. त्याच्यानंतर पुढच्या गोष्टीत बोलतात काय, जीवा भावाची असून नाती टाकली क्षणात तोडून. अरे सखा रामन दिले तुझ्या आईला सोडून. माझ्या वडिलांचं नाव सखाराम, बरोबर आहे. त्यांना ते म्हणायचं होतं. आता सखाराम कोण? माझा बाप. का बाप? मी तुरेवाला आहे. पुरुषाची बाजू मांडणार म्हणजे राग कोणाचा? माझा. शक्तितुरा कसा बघायचा तुम्हाला सांगतो. बाप माझा कोण? सखाराम, कारण तुरेवाला आहे. पुरुषाची बाजू मी मांडणार. ह्यांनी मांडायची बाईची बाजू. मग सीता यांची आई झाली कारण हे शक्तीवालं. बाईची बाजू मांडतात विशाल करंबळे, बरोबर. आईला सोडून नेली म्हणजे सीतेला सोडून नेली म्हणजे ह्यांच्या आईशीला सोडून नेली. अरे होय की नाही? एका मिनिटात बारी संपत बघा. म्हणजे माझ्या सखारामानं हिच्या आईशीला सोडली. हे पटलं तुम्हाला? सगळं नामवंत आहे. आईला तेच बोलतो. यांनी 200 रुपये दिलेत मुळारामाचा गण काय. ऐका ना, मला बारीक थोडस बोलतो. माझ्या बापानं ह्याच्या आईशीला सोडली. लय मोठा प्रॉब्लेम झाला. माझ्या सखारामानं ह्याच्या आईशीला आज लांजा सोडली. ही होती यांची बारी एका मिनिटात. बाकी शास्त्रात तुझ्या बापाच्या बापाला पण झपायचं नाही. पहिलं गाणं घेतोय, पहिलं घेतो त्या इकडं. ती जुनी वैतला पहिलं दे कसा अर्पण. त्याच्या आधी एक रेडकूचा घेऊ, लांबोऱ्याचा लांबोरा रेडा. त्याचा भाग असा ना, हो यांच्या उभ्या आयुष्यात तरी घासली ना तरी लांबोरी बाबाची बरोबरी करायची यांची लायकीच नाही हो. हे काय सांगतात, हे कालचे अंडू पांडू काय बोलतो बघा. हा म्हशीचा विषय. सुडी मजा न देगी कंगन मजा न देगा. यांची चाल आहे, यांची चाल. हा दोन शिंगानं दिसतंय फिडकू, दोन शिंगानं दिसतंय फडकू, बिन कामाचं हाय चिडकू. आज लोणा लागतोय सडकू, आज लोणा लागतोय सडकू, काळ्या म्हशीचं रक्ताय रेडकू. दोन शिंगानं दिसतंय फडकू, बिन कामाचं हाय चिडकू. दोन शिंगानं दिसतंय फडकू, बिन कामाचं हाय चिडकू. आज लोणा लागलाय सडकू, आज लोणा लागलाय
ठिकाणी बापावर गेलं, म्हणतात बायकोला कोण कोण लाजवतो. बोललोय त्या बायका बिकांचा विषय आता ह्यांची हीच लायकी, हीच पर्यंत त्यांची उडी आता घ्या चढवून. यांच्या कवीचं नाव, यांच्या गुरुचं नाव विजय आहे, विजय. हे पर्यंत सकाराम पाहिजे ना ह्या चढवून. आपण कुणाची उदाहरण ठेवत नसतो, याच्या बापाला पण घाबरत नसतो, या बापाच्या बापाला पण घाबरत नसतो. आता शिकंडीचा विषय आपण कधी असापर्यंत काय लागत नव्हता. आपण अशा वरवरचे गमतीचे विषय द्यायचो, यांना नको आहेत ते घ्या घ्या चढवून. यांच्या बापाचं नाव विजय, यांच्या वस्तादांचं नाव विजय. हे आता होतं ना, ते म्हणतात लांजाच्या काल्या रेड्या, लांजाच्या काळ तोंड्या. आता बाजूला होता तर काळ तोंडा होता, तर फॉरेनर होता काय हो, आता होता उभा तर फॉरेनर होता. मौली नमस्कार. मग म्हटलं लांजाच्या तुझ्या बाप जो काळा पळसा हाय, त्या लांजाच्या पळशाच्या बाजूला उभा कर. एवढाच प्रश्न. तुझा बाप असं तू घेऊन जा, त्याच्या मांडीवर बस, त्या मांडीवर काय करायचं कर, आता टिंबा मध्ये करा. आपल्याला काय लिहायचं नाही, तुम्ही दोघांची काय मारून घ्यायची मारा. इकडं मला त्रास होता का म्हणे, काय विषय का यायचा. सूडबुद्धी होती मनात, नीतिमत्तेनं केलाय घात, नीच कपटात रोवून पाय. हा एक गाणं असं लागल. आता आजपासून इंजेक्शन सुरू, अजूनपर्यंत गोळ्यांवर होतो. याने ऐकली नाही. अरे हे काय सांगतात, आज लांजामध्ये काहीतरी थोडस एक मर्यादा होत्या मला, तो ते आरपुड्या. यांनी फक्त मला असं कळ काढूनच दाखवावे असे घरातले विषय आणि घरातले विषय. घोडा लावी ना घोडा, दिवसाचा नागरा सकट बैल लावी ना. हे काय जागच्याकडे ह्यांचा एक कवी लय मोठा आहे ना, या कवीची लायकी असेल, कवीने हित द्यायचं, तुमच्यातल्या कोणीतरी उठवायचं, एक विषय द्यायचा, चाल द्यायची. ह्यांच्या कवीने बांधायच्या नाही तर मी बांधतो एका मिनिटात. हाय मग नसल त्या शकण्या तुमच्या ठेवायच्या. विषय कसा घेतोय आता, कसा बांबू सकट लागल बघा, खुटी मारतोय बघा. तुमच्या तोंडातून असे शब्द शोभत नाही, म्हणजे ह्यानं उडून जायचं नाही, उत्पन्न नाही करायचं. याला काय अर्थ आहे की नाही. शिक्षण माझा तिकडं बारी इथं आहे, बारी बारी सारखे होणार. काय म्हणतो बघा, सूड बुद्धी होती मनात, नीतिमत्तेनं केलंय घात, नीच कपटात रोवून पाय. मंडळी कथाही ऐकता काय, मंडळी कथाही ऐकता काय, अविजयी हिजडा हाय. मंडळी कथाही ऐकता काय, अविजयी हिजडा हाय. कथाही ऐकता काय, अविजयी हिजडा हाय. मंडळी कथाही ऐकता काय, अविजयी हिजडा हाय. म्हणजे कार्या अर्थन पूर्वजन्मची बाई, पूर्वजन्मची बाई, पूर्वजन्मची बाई. काढन घाटा देश मनात वरदान मागून घेई, वरदान मागून घेई, वरदान मागून घेई. भीष्माने करलेला, अंबेला आपट करलेला, नावही काय मनात हाय, नावही काय मनात हाय. ही कथाही ऐकता काय, ही कथाही ऐकता काय, महाविजयी हिजडा हाय. ही कथाही ऐकता काय, महाविजयी हिजडा हाय. कथाही ऐकता काय, अविजयी हिजडा हाय. कथाही ऐकता काय, अविजयी हिजडा हाय. सूड बुद्धी होती मनात, नीतिमत्तेनं केलंय घात. सूड बुद्धी होती मनात, नीतिमत्तेनं केलंय घात, नीच कपटात रोवून पाय. कथाही ऐकता काय, अविजयी हिजडा हाय. 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 काल्या चोचीचा विषय म्हणून तो त्याला होता की लांजाच्या पब्लिकची आज इथं साक्ष आहे, आणि या आमच्या निकमवाचं माझ्या लाल चोचीवर लक्ष आहे. कुठं लक्ष आहे तुमचा सगळ्यात मोठा, याव मोठा सकारामचा विषय. यांच्या आईशीचं नाव राजेश्री. मी त्यांना काय म्हणत नाही,
सगळी कुंडली आहे. हजारदा सांगितलेलं आहे झाकली मोठ 1.25 लाखाची. ही फक्त सुरुवात आहे ट्रेलर. तुम्हाला दोघांनाही समाजात नाक मुठीत घेऊन वावरायला लावीन सांगून ठेवतोय. फिरून देणार नाही समाजात. तुमची असली तुमची लायकी नसलेली जी काय तुमची आबादी आहे ती इथं काढली जाईल. शाप नागडा करीन. तुम्ही माझ्यासोबत सोडा शक्ती तुरास सोडाल. हारपुडात तुम्ही आहेत. कसं विषय देतो बघायचा. अजून एक विषय घ्यायचा. त्याच्या आयुष्याचं नाव राजेश्री. माझ्या औषधाचं नाव सकाराम. त्याच्या आयुष्याचं नाव राजेश्री. घ्या बाबा. आपण कुणाची उदारी ठेवत नाही. घ्या. मन मनात गुंतवून मन मनात गुंतवून राजा इंद्राला विसरून. राजा इंद्राला याच्या दुसऱ्या बापसाचं नाव राजेंद्र. 2 बाप आहे त्याचं. हा 2 बाप आहेत. तर मी राजा इंद्राला म्हणतोय. राजेंद्र म्हणतोय मी. राजेंद्र म्हणत नाही राजा इंद्रा म्हणतोय. हा राजेंद्र म्हणजे राजा इंद्र आहे तोच आहे. मन मनात सावधी गजरा मन मनात गुंतवून राजा इंद्राला विसरून होऊन दुसऱ्याच्या अधीन होऊन दुसऱ्याच्या अधीन पाप केलं राजश्रीन. होऊन दुसऱ्याच्या अधीन पाप केलं राजश्रीन. होऊन दुसऱ्याच्या अधीन पाप केलं राजश्रीनं. होऊन दुसऱ्याच्या अधीन पाप केलं राजश्रीनं. मन मनात गुंतवून मन मनात गुंतवून राजा इंद्राला विसरून मन मनात गुंतवून राजा इंद्राला विसरून होऊन दुसऱ्याच्या अधीन पाप केलं राजश्रीनं. होऊन दुसऱ्याच्या अधीन पाप केलं राजश्रीनं. सची आणि ऋषकपिन बघून मोका साधलाय डाव. बघून मोठा साधलाय डाव. बघून मोठा साधलाय डाव. इंद्र नवता हजार तिथं भेटलाय चांगला भलता वावा. भेटलाय चांगला भलता वाव. भेटलाय चांगला भलता वाव. हो त्याला अंग संग जुळवून एकमेकाला भुलवून त्याला अंग संग जुळवून एकमेकाला भुलवून होऊन दुसऱ्याच्या अधीन पाप केलं राजश्रीनं. होऊन दुसऱ्याच्या अधीन पाप केलं राजश्रीनं. होऊन दुसऱ्याच्या अधीन पाप केलं राजश्रीनं. होऊन दुसऱ्याच्या अधीन पाप केलं माझ्या सकारामला 40 सोडली. हा विषय विजयी हिजडा आहे. हिजडा विजय म्हणजे काय ते सांगायला लागेल. शिखंडी होता शिखंडी. महाभारतात हा जो हिजडा होता आणि खऱ्या अर्थानं विजय त्याने मिळवला होता. अंबिकेचं पहिली जी अंबी होती तिचं स्वरूप आणि तो विजयी झाला. तो विजयी झाला हिजडा. तो विजयी झाला. तो यांचा विजय हिजडा म्हणत नाही. हे दुसरं होतं ना बाजूला होतं त्यांनी गाणं म्हटलं. त्यांना त्यांचं नाव विजय आहे. त्यांना हिजडा म्हणत नाही आहे. तर त्यांनी वडून घ्यायचं नाही. मी हजारदा सांगतो. तुम्ही घरापर विषय गायलात. तुम्ही बायकोचा विषय गायलात. तुमचं नाक शाप कापून टाकेन असं 4 चौघात. अजून आवर घाला. अजून आवर घाला नाही तर साम दाम दंडभेद असा खुटार होईल. आयुष्यात कधी निघणार नाही. आणि ह्या माझ्या राजाच्या भूमीत सांगतो एवढं तुम्ही समजून जावा. आता हे एवढं मोठं कवी शान यांना मान पाहिजे सन्मान पाहिजे. या मचमच्यांना मिचमिच्यांना सन्मान पाहिजे. आदिमायेचा मांड आहे. नवरात्र आहे. हा लांजा शास्त्राचा आमचा तालुका आहे. नवरात्रीत या आदिमायेचा उदोदो करायचा असतो. नवरात्रीचं गाणं म्हणायचं असतं. यांच्या कवीनं लिहून दिलं काय हो. याने नवरात्रीचं गाणं गायलं. अरे नाही गायलं. मग या कवीला कसला मान द्यायचा. या कवीला कसला मान द्यायचा माऊली. मुळारंबाचा मी गण गायला यांची लायकी होती काय द्यायचा भाग. 2 शब्द बोलू. यांनी 200 रुपये दिलेले आहेत. घेतो हा. या ठिकाणी गीतकार गायक समीर आदवडे माऊली दापोलीतून शिखलगाव इथून 100 रुपयाचं पारितोषिक शिकले. धन्यवाद. त्यांचं म्हणणं आहे की जो मुळारंबाचा मी गण गायला त्यांनी जरासा तरी भाग द्यायचा होता. मी गण गवळण कुठली गायले हे गण गवळण कुठलं गातात. ही यांची एवढी करण्याची धाव कुठपर्यंत काय म्हणतोय बघा. त्याची फरमाईश आहे जो आजचा गण गायला. मूळारंभ तू आदि आरंभ
त्या कवीला दुसऱ्यांचा तर लांबोऱ्या आमच्या सचिन कदमचा विषय आणि त्याला आमचे महाकाळ बुवा त्यांचे 2-3 विषय घेऊन आपल्या लिवायचं आणि पर्याला द्यायचं. मग पर्याला शांतपणा सांगायचा माझ्या कवीला असं पण माझ्या कवी कवी तू कोण आहे कोण तू कवी काय आहे काय ह्याच्यात आहे मूळ रंभ तू आदि आरंभ आत्मसंभ नाही दंभ विश्वपती परांभ. कधी ऐकलं नाही का असे शब्द? अरे माज नाही करत एवढं समाजाला दिलंय शक्ती तुला वेळ वाकडं दिलंय आणि त्याच्यानंतर मी मास करतोय आणि आपलेपणाला मास करतोय. हा मूळारंभ मूळारंभ तू आदि आरंभ आत्मसंभ नाही दंभ विश्वपती परांभ आत्मसंभ नाही दंभ विश्वपती परांभ. मूळारंभ तू आदि आरंभ घराचे विषय काढले बायकोला लाजवली ह्याला सोडले त्याला सोडली असे भंगार विषय जे जुने झालेत उद्यापासून मी सांगितलं होतं. मला वाटलं आधी सरळ करतील बारी प्रेमाला बोलत होते पण गाणी घाडी रडी जी आया भिन्ना त्रासदायक आहेत ती. अरे अशी गाडी 5 मिनिटात होतील परमेश्वर कृपेने. आणि उद्या तुम्ही किती सरळ जायचं उद्या तुमच्या घराची आबरू विथ ऑन रेकॉर्ड ऑनलाईन ऑन युट्यूब तुमच्या घराचा बाजार उद्या हाय. दुसऱ्याच्या घरापर्यंत जाता मग तुम्ही तयारी ठेवायची स्वतःच्या घराची बद्दल ऐकायची. माऊली माझी इच्छा नाही ही काय म्हणतात की तुमच्याकडून शोभत नाही पण ह्याने आईवर बोलावं याने बायकोवर बोलावं याने आमच्या रंगावर बोलावं आणि आम्ही शांत राहायचं ह्यांच्यावर काही बोलायचं नाही. यांचं घेऊन खालंय उद्याची वारी. आता काय जास्त बोलत नाही माझा लांजा आहे या लांजात माझ्याकडून काही लोकांच्या अपेक्षा आहेत पण असले या झेवे असल्यानंतर त्यांना तशी उत्तर द्यावी लागतात तशी उत्तर द्यावी लागतात. म्हणून आता या मंडळावरती एक गाणं म्हणतोय. सारा करण्या समाज विकास त्यांनी अखंड घेतलाय ध्यास. सारा करण्या समाज विकास त्यांनी अखंड घेतलाय ध्यास. जय भवानी गोंधळी समाज जय भवानी गोंधळी समाज मित्र मंडळ सर्वत खास. करण्या समाज विकास त्यांनी अखंड घेतलाय ध्यास. करण्या समाज विकास त्यांनी अखंड घेतलाय ध्यास. जय भवानी गोंधळी समाज भवानी गोंधळी समाज मित्र मंडळ सर्वत खास. करण्या समाज विकास त्यांनी अखंड घेतलाय ध्यास. या ठिकाणी या मंडळाला इथपर्यंत आणलं त्यांचे अध्यक्ष राजू इंगळे भाऊने. जबरदस्त पराकोटीचा माणूस ज्याच्यामध्ये हरुनरपणा आहे आपल्या समाजाप्रती काहीतरी दातृत्व आहे त्यांच्यावरती 2 शब्द गातोय. समाज बांधव जमावले आहे योगदान फार. समाज बांधव जमावले आहे योगदान फार. राजू इंगळे दादा हो दादा कुठे आमचे राजू इंगळे दादा हो आहे माणूस दिलदार. राजू इंगळे दादा हो आहे माणूस दिलदार. राजू इंगळे दादा हो आहे माणूस दिलदार. राजू इंगळे दादा हो आहे माणूस दिलदार.
म्हशीचा विषय, बायकोचा विषय, आयशीचा विषय 2 मिनिटात मिटून दिले आहेत परत. आता यांच्यावर अजून काय कर्ज बाकी आहे तर उद्या बघतो. आता या ठिकाणी माझ्या आदरणीय, माझ्यासाठी वस्तात असलेले माझ्या घराण्यातील, माझ्या गुरुवर्यांच्या घराण्यातील चंद्रकांत गुरव यांच्या घराण्यातील आदरणीय, यांच्या घराण्यातील म्हणजे त्यांच्या घरातील आणि माझ्या घराण्यातील राजू इंगळे माऊलीकडून 500 रुपयाचं पात्र केले. धन्यवाद माऊली, तुम्हाला शुभेच्छा, खूप बरकत मिळो. भवानी मातेचे तुम्ही लेकर आहात. चंदू गुरव माऊली कृपया साधात यायचंय. चंदू गुरव, आपण आरती करूया आणि प्रतिस्पर्धी शाहीर आमचे राजे श्रीकंबुवा कृपया आरतीला या, आरती करूया. अजून पुढे नाचायचं झालं पोरं नाचायला या, तुझ्या नाचाय आलं बघा. आमचे माऊली, तुमचं नाव सांगा. हा? संजय यादव माऊली परिवाराकडनं पाहतो म्हणतो. संजय यादव माऊली यांच्याकडून म्हणणं आहे, ही जी भूमी आहे ह्या वावकीची, की आमच्या नांजाळमध्ये येऊन दादागिरी करत होते, तुम्ही कमी वेळात त्यांची मोडून काढले. अहो माऊली, ह्या नळ्या आहेत, नळ्या ह्या मोडून खाईन मी. हे असले काही चिरमिरी आहे, फव आहे ते. हे आता आपण केल्यांचा खातो. हे कोण? हे आहे कोण? हो चंदूभाई, आहे कोण? त्याला सांगा जरा 35 वर्ष याला नाही इकडे शक्तीला करायला. भाजून काय भाजून त्याला, अहो लांजाच्या भूमीत सोडा. याने कुठं बरं मला यांच्या अंगणात जाऊन यांचा बुस मारून आले. हे तर माझा लांज आहे. हे काय? हे फुशारच्या बायकाने, हे दुसऱ्याने फुकून थुकून टाकलेल्या गोष्टी. ते आमचं महाकाळ बुवा, त्यांचा 2-4 शब्द, आमचा सचिन बुवांचा शब्द, आता माझा डायलॉग मारून हे त्याचे हाय काय? फुलं मी मारतो, पैसा आला मी मारतो, बाकीचं एक खोट्टा माझा सगळा माझाच आहे. हे उदार दुसऱ्याला थुकलेलं टाकलेलं जे आहे ना, परत उचलायचं आणि लंडरानो एवढंच करून दाखवायचं. आहे काय? आहे काय? हो चंदू गुरुवार गाणं म्हणा. कुठे प्रतिस्पर्धी कुठे आमचं प्रतिस्पर्धी कुठे आहे? अरे येतील कुठल्याच वाटाने येतील. अरे तो नावा ना, हा म्हणून सांगतो, इज्जत करायला का? अरे पावतं म्हणायचं. हा 500 रुपये नवगणाचं गोंदायचं आणि सुखान नांदायचं. गाव देवाच्या हुकमान नात नव्यानं साधायचं. भेट दिली ही गाव देवानं, भेट दिली ही गाव देवानं, तुला पवत बांधायचं. पवत बांधायचं गळाला, पवत बांधायचं सुखान बांधायचं गळाला, पवत बांधायचं. आमचे चंदूगुरव माऊली, आमच्या लाण्याचा बुलंद आवाज, आमच्या घराण्याचा बुलंद आवाज. बोला. नवरात्र उत्सव चालू आहे, या निमित्ताने गोंधळ गीत. नवरात्रीचा 9 दिवसाचा उत्सव मांडीला, उत्सव मांडीला इथून यावे गोंधळाला. नवरात्रीचा उत्सव मांडीला, उत्सव मांडीला
यावे गोंधळाला कोल्हापूरच्या अंबाबाई यावे गोंधळाला 9 दिवसाचा नवरात्रीला उत्सव मांडिला यावे गोंधळाला सागरच्या जिरदेवी यावे गोंधळाला कार्यक्रम घेऊन तुझा देव जागरण केला काय चुकला असेल आई तर या दोन्ही साहेबांनी मंडळाला माफ कर आई मला तुझा जाग मांडीला तुझा उत्सव मांडीला या ठिकाणी आमच्या राजू इंगळे आणि सगळे आमच्या या समाजाने भवानीच्या लेकरांनी हा तिकडे अगदी 1 महिना मेहनत घेऊन या कार्यक्रमाचं आयोजन केलं आणि ते रसिकांनी आमच्या लांजा तालुक्यानं त्याचं सोनं केलं आणि भव्य दिव्य पटांगण या ठिकाणी यादव बंधूंची जागा त्यांचे आशीर्वाद धनी केदारलिंग देव चव्हाटा आई जुगा जाकाई आई पोलस्तेश्वर धनी पोलस्तेश्वर यांच्या सर्वांच्या आशीर्वादानं लाईट बीट काय गेलेली नाही आणि कार्यक्रम यशस्वी झाला. राजेश योगी माऊली याकडून 200 रुपये पारितोषिक. धन्यवाद माऊली, तुमचे उपकार आहेत. आणि या ठिकाणी आमचे वस्ताद या सगळं आहेत. कार्यक्रम छान झालेला आहे. आमचं एकच असतं, सगळा समाज साक्षीला आहे की आमच्या बरोबर सरळ कोणी गेला की आम्ही सरळ जातो, एक शब्द आगाऊ बोलत नाही. पण कोणी घरापर्यंत गेल्यानंतर आपण करेक्ट कार्यक्रम करतो. त्याचं उत्तम उदाहरण आजचं होतं. याने विचार पण नसेल केला की अशी गाणी होऊ शकतात. आता उद्याच्या अजून 4 बार आहेत. याने समजून जायचं काय होईल. साम दाम दंड भेद. लांबोरे असा साधा आहे, तो साधाच आहे. पण असा कोण नडला की डायरेक्ट तोडला. सगळ्यांना नवरात्रीच्या शुभेच्छा देतो. आणि आरती झाली आपली, बोलून झालं मग असे काय आता पत्रिका पाठवू. जर त्यांना एवढी लाज वाटते याची तर मग त्यांनी बोलायचं तुम्ही ना. असे बोलून माझे या ठिकाणी शब्द आणि बारी संपवतो. बोल श्री गणपती गजानन महाराज की जय.